नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळेजण? आम्ही निघालोय आज कुंतुगिरी ठिकाणी. श्रीरामचा नमस्कार करतोय सगळ्यांना. सो आपण स्टार्ट करूया जर्नी मित्रांनो. मी स्वागत करतो तुमचं अविनाश कांचनकोटी जतहून. सो स्टार्ट करतोय आपण जर्नी मित्रांनो. आपण निघालोय आज कुंतुगिरी, खूप सुंदर अशा ठिकाणी. ओके, सो मित्रांनो, अत्यंत पवित्र, शांत आणि आध्यात्मिक अशा ठिकाणी आपण निघालेलो आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील कुंतुगिरी अतिशय क्षेत्रात निघालोय. हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेले हे जैन तीर्थक्षेत्र फक्त दर्शन नाही तर अनुभवायचं ठिकाण आहे मित्रांनो. ओके, आपण चाललोय आता सध्या जतमधून बाहेर पडतोय. आता जाणार आहे आपण नोडमणी काकूंना आणि आज तनुजा दिदी आहेत आपल्याबरोबर, त्यांना आणायला. ओके, सो आपण स्टार्ट करूया. बऱ्याच काही गोष्टी अजून आहेत, त्या जाता जाता मी तुमच्याशी बोलत जाईन. सो कंटिन्यू स्टार्ट करू. आपण जतहून निघालोय. मार्ग सांगतोय मी, कोणकोणत्या मार्गे आपण जाऊ शकतो. जत पासून आपण निघालो कुंभारी, त्यानंतर धावडवाडी, त्याच्यानंतर चोरोची, नागज पासून कुची, त्यानंतर शिरढोण नंतर आपण जाणार अंकलीपूल बायपास, त्याच्यानंतर आपण जाणार जयसिंगपूर टू पुढे हातकणंगले, आणि हातकणंगले पासून पुढे 1 किलोमीटर अंतरानंतर आपल्याला घ्यायचा राईट टर्न. त्या राईट टर्न पासून आपण जातोय डायरेक्ट कुंतुगिरी. सो मित्रांनो, लक्षात राहू दे, आपल्याला खूप सुंदर अशा ठिकाणी आपण निघालोय. सो स्टे ट्यून. आपण पोचलोय आता शिरढोण या टोल नाक्यावर. तिथून आपण मिरज बायपास मार्गे पुढे अंकली पुलावर जाणार. आता पोचलोय आपण हातकणंगले पासून 1 किलोमीटर अंतरावर आपण आता टर्न मारतोय राईट साइडला. सो लक्ष द्या, इथं आपण आता राईट साइडला टर्न मारतोय आणि इथून आपल्याला रामलिंग आणि कुंतुगिरी हे दोन्ही मार्ग दिसत आहेत आपल्याला. थोडासा रस्ता खराब आहे, पण निसर्ग जर पाहिलं आपण तर खूप सुंदर आहे. त्यामुळे आपल्याला रस्त्याची जाणीव होतच नाही. सो बघत जाऊ आपण. मित्रांनो, 11 मंदिराचा समूह, भगवान पार्श्वनाथांची 108 सत्व मुकुटातील मूर्ती आणि पर्वतीय सौंदर्य आपण बघायला चाललोय. मित्रांनो, हे लोकेशन आहे हातकणंगले तालुक्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. जवळचं जर रेल्वे स्टेशन आपण बघितलं तर हातकणंगले आहे, मिरज आहे. ओके, तो खूप सुंदर आहे. राहण्याची सुविधा आहे, धर्मशाळा, मेस, सर्व काही गोष्टी आहेत. त्यामुळे आपण आता पाहत जाऊया
सुंदर हिरवळ. येथील नजारा हा खूप सुंदर आणि नयनरम्य असा आहे. आता आपण पाहत आहोत रामलिंग रोड, तिथून आपल्याला परत लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. हे दिसतंय आपल्याला श्री क्षेत्र कुंथुगिरी. कोल्हापूर जिल्ह्यातील कुंथुगिरी अतिशय क्षेत्रात हिरव्यागार डोंगराच्या कुशीत असलेले हे जैन क्षेत्र आहे. आता बघू शकतो आपण, हे आहे एंट्री. एंट्रीच्या पुढे आपल्याला दिसतंय सुंदर अशी कमान तयार केलेली आहे. इथल्यानी पाहू शकतो आपण, खूप सुंदर वातावरण आहे तिथे. एक कमान आहे, त्या कमानीतून आपण आता आत एंट्री घेतोय. इथे खाली आपल्याला कार पार्क करायची आहे. कार पार्किंग साठी भरपूर जागा आहे. आता आपण निघालो आहोत वर कुंथुगिरी या ठिकाणी. मित्रांनो, हे आहे येथील गार्डन. गार्डन खूप सुंदर आहे. लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी हे खूप सुंदर असं गार्डन आहे. येथील मेंटेनन्स पण खूप छान पद्धतीने केलेला आहे. पाहू शकतो आपण. आता पाहू शकतो आपण की लहानांबरोबर मोठे सुद्धा तिथं खेळत आहेत. मी थोडस झूम करून दाखवेन तुम्हाला. हे आहे बोर्डिंग. इथं राहायची वगैरे व्यवस्था आहे. हे पहा, लहानांबरोबर मोठे सुद्धा खेळत आहेत. आता मित्रांनो, आपण पोहोचलोय मंदिराजवळ. ओके, सो आता आपण खूप सुंदर असं हे मंदिर बघायला जाणार आहे. आता आपण बघूया. आता ह्या ठिकाणी जर बघितलं आपण मित्रांनो, तर
तुम्हाला पाहायला मिळेल पायऱ्यांची सैर, जिथे तुम्हाला 11 वेगवेगळे मंदिरे भेटतील. प्रत्येकाचं वेगळं असं आकर्षण आणि शांतीचा अनुभव देणारी ही मंदिरं आहेत. भाविक सांगतात की इथे येऊन अनेकांना आरोग्य, समाधान आणि मानसिक शांती मिळते. पूर्ण चंद्रा म्हणजे पौर्णिमेच्या रात्री इथे अभिषेक होणारा जो असतो तो एक अद्भुत आणि दिव्य अशी अनुभूती देणारा क्षण असतो. इथे राहण्यासाठी चांगल्या सुविधा आहेत. धर्मशाळा, भोजनालय, पिण्याचं पाणी सर्व काही नीटनेटके आणि स्वच्छ आहे. आपण ज्या आता मंदिरात जाणार आहे ते मंदिर तर खूप सुंदर आणि खूप छान आहे. त्या दोन्ही साईडला मूर्त्या दिसत आहेत आपल्याला. पायऱ्या चढून आता आपण वर मंदिराकडे निघालो आहोत. दृश्य चालत असताना खूप छान वाटतं. हे आहे मंदिर. मंदिराच्या वरच्या साईडला आपल्याला दिसतंय लिहिलेलं आणि त्याच्याच बाजूला भगवान महावीरांची कार्य जे काय आहे ते चैत्र स्वरूपात केलेलं आहे. आता इथं किती सुंदर असं नक्षीकाम दिसतंय आपल्याला. ही सुंदर अशी ही मूर्ती आहे. या मंदिरात आहे 108 सर्पांच्या मुकुटाने सजलेली 9 फूट उंचीची भगवान परशुनाथांची पिंडी. एकदाच दर्शन घेतलं की मन शांत होतं, आत्मा एकदम भारावून जातो. हे महावीरांचे सगळे चलचित्र म्हणजे साईडला त्यांचं चरित्र मांडलेलं आहे चित्रांच्या मार्फत. खूप सुंदर असं एकदम शांत वातावरण आहे इथं. इथं शांतीनं बसून जरी नामस्मरण केलं तरी खूप छान वाटतं. आता आपण निघालोय उंच मूर्ती जिथं आहे तिथं. आज मालिताई आहेत आपल्या बरोबर. आमचा श्री आज खूप एक्सायटेड आहे कारण 2 ट्रिप त्याला आम्ही नेलं नव्हतं, जे आता निहारलेलं आहे. हे सगळे डिटेल्स आहेत. कुणी स्तंभ उभा केलाय काय ते. आम्ही आलो त्यावेळेस पाऊस चालू होता आणि पाऊस पडून गेल्यामुळे खूप सुंदर असं वातावरण इथं दिसतंय आपल्याला. हे दोन्ही आहेत गजराज हत्ती. आता पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे पायऱ्या चढत असतानाचा जो हा अनुभव आहे. मागच्या बाजूला मूर्तीच्या जर बघितलं आपण तर सुंदर अशी हिरवळ दिसते आपल्याला. जंगल आहे असं म्हणू आपण. खूप झाडे आहेत. खूप सुंदर असं हे नजारा आहे. पाहू शकतो आपण बॅक साईडला. आता इथे आहेत कमळाची फुलं. खूप वेगवेगळ्या कलरची आहेत आणि खूप आकर्षक अशी इथं फुलं आहेत. पाहू शकतो आपण. त्याच्यामध्ये मी पिवळे फुल सुद्धा पाहिले, पांढरे आहेत, गुलाबी आहेत. खूप सुंदर फुलं आहेत. खूप छान असं हिरवळ ह्याने मेंटेन केलेले आहे. त्यामुळे ह्याचे आपण मनापासून आभार मानू. आता इथं पाहू शकतो आपण हे 24 तीर्थंकर आहेत. हे पाहू शकतो आपण. साईडला डोंगर टाईप मध्ये त्यांनी तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी असे 24 तीर्थंकरांच्या इथं आपल्याला मूर्ती दिसत आहेत. हा सर्व ही आता पार्श्वनाथांची मूर्ती आहे. अशा संपूर्ण 24 तीर्थंकरांच्या मूर्त्या आहेत तिथं आणि खूप सुंदर असं वातावरण पाहू शकतो आपण बॅक साईडला. हा आहे हत्ती. आता हा हत्ती जिथं जिथं पंचकल्याण पूजा असते तिथं तिथं हा हत्ती असतो. खूप छान असं आम्ही पाहिलं हे हत्तीचं आहार करण्याची पद्धत. खूप छान. आमचा श्री तर खूप आनंदात होता हत्ती पाहिल्यामुळे. तर असा आहे मित्रांनो प्रवास. खूप सुंदर असं हे ठिकाण आहे. तुम्हाला जर मनाला शांती हवी असेल तर हा एकमेव हा पर्याय आहे. कोल्हापूर पासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. हातकणंगलेपासून 2 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. खूप सुंदर आहे. सो मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. कमेंटमध्ये पण कळवा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला मित्रांनो विसरू नका. सो
सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून. थँक्यू.